हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 28 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. आशू आपल्या रूममध्ये लग्नाचा कुर्ता बघत असतो तेव्हा सीताई त्याला दरवाजात उभा राहून बघत असते. तेव्हा आशू म्हणतो, आई अगं अशी बाहेर का उभी आहेस, ये ना आते. तेव्हा सीता म्हणते, काय चाललंय. तेव्हा आशू म्हणतो, काही नाही चाललंय. तेव्हा सीताई आशूला अंगारा लावते. तेव्हा आशू बोलतो, काय हे आता. तेव्हा सीताई बोलते, उद्या लग्न आहे ना, त्यात विघ्न येऊ नये म्हणून मी उपवास केला होता. मंदिरात जाऊन तोच हा अंगारा आहे. तेव्हा आशू बोलतो, तुला सांगितलं आहे आई डॉक्टरांनी उपवास वगैरे करत नको जाऊस, तब्येतीसाठी बरोबर नाही आहे हे. तेव्हा सीता बोलते, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते आशू. गेले कित्येक दिवस मी तुला खूप वाईट अवस्थेत बघतीये, पण आता नाही. आता इथून पुढे तू फक्त सुखात असलं पाहिजेस. तुझा सुखी संसार खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. एकदा उद्याचा दिवस पार पडला ना की मग मी मोकळी. मग तू आणि नेहा सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या हातात सोपवणार. तेव्हा आशू बोलतो, काही काळजी नको करूस, छान मस्त पार पडेल सर्व. मी आहे ना. तेव्हा सीताई बोलते, तुझ्याच आनंदासाठी सगळं चाललंय रे बाबा. तेव्हा आशू बोलतो, खरं आहे. इकडे दिव्या लपून छपून आशूच्या घराकडे आलेली असते. तेव्हा दिव्या खालून एक खडा उचलते आणि कीर्तीच्या रूमकडे मारते. तेव्हा कीर्तीला काहीतरी आवाज येतो. दिव्या परत खडा मारते आणि लपून बसते. तेव्हा कीर्ती बघते की हा खडा उचलते आणि बाहेर गॅलरीत जाते. तेव्हा दिव्या तिला हातवारे खुणवते. तेव्हा कीर्ती बोलते, तू इथे काय करतेयस. तेव्हा दिव्या तिला हातावारे सांगते की खाली आहे. तेव्हा कीर्ती बोलते, थांब थांब. तेव्हा कीर्ती खाली येते आणि दिव्याला बोलते, अगं तू इथे कशाला आली आहेस. अगं कुणी बघितलं तर. तेव्हा दिव्या बोलते, बघितलं तर सोड, शिवाला सगळं खरं कळलंय आणि चंदनलाही. तेव्हा कीर्तीला शॉकच बसतो आणि ती बोलते, काय, कसं काय. तेव्हा दिव्या बोलते, माझ्या मूर्खपणामुळे. दिव्या सांगते, चंदनने मला गॅरेजवर बोलवून घेतलं होतं आणि झालेला सगळा प्रकार ती कीर्तीला सांगते. तेव्हा कीर्ती चिडते आणि बोलते, अगं किती मूर्ख आहेस तू. तू तोंड का उघडलंस, बावळट. आता काय करायचं आहे आता. तेव्हा दिव्या बोलते, मला नाही माहिती, मला काहीच कळत नाही आहे. हे बघ, मी हे सगळं तुला सांगितलं आहे, फक्त आता आशूला कळणार नाही याची जबाबदारी तू घे प्लीज. तेव्हा कीर्ती बोलते, बरं ठीक आहे, झालं ना तुझा मूर्खपणा करून, जा आता कोणी बघायच्या आत, मी बघते पुढचं. आणि कीर्ती दिव्याला घालवून लावते. दिव्या गेल्यावर कीर्ती वरती येते आणि आशूची रूम खोलते आणि दरवाजा लावून घेते आणि बोलते, फक्त उद्याचा एक दिवस आशूवर लक्ष ठेवायला हवा. आशू झोपलेला असतो. कीर्ती बोलते, एकदा का लग्न झालं मग ही शिवा काहीही करू शकणार नाही. इकडे दुसरा दिवस उजाडतो. मांजा येतो. आशू गुरुजींसोबत पूजेला बसलेला असतो. तेवढ्यात संपदा तिथे येते आणि मांज्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा मांजा म्हणतो, काही नाही, पूजा एन्जॉय करतोय. तेव्हा संपदा बोलते, काय चाललंय यार, मांजा हे व्हायला नको होतं. तेव्हा मांजा बोलतो, आपल्या हातात आहे का काही, हा काय लग्न केल्याशिवाय ऐकणार नाही. तेव्हा संपदा बोलते, मला ना शिवाची खूप काळजी वाटते. तेव्हा मांजा बोलतो, मलाही वाटते. तिच्याशी बोललो काल, तिचं काहीतरी वेगळंच आहे. आशूचं प्रेम असलं तर तो परत येणार. आपण काही करायचं नाही, आपण चांगलं वागायचं. तिला हे दाखवलं पाहिजे आता. इकडे सीताई भाऊंना बोलवते आणि बोलते, चला ना या. लक्ष्मण पण संपदाला आवाज देतो. मांजा आशूचा एक फोटो काढतो आणि शिवाला. तेव्हा गुरुजी बोलतात, आता पूजेची तयारी झाली आहे, तुम्ही कपडे बदलून या, मी पुढची तयारी करतो. तेव्हा सीता बोलते, आशू खाल्लंयस ना. तेव्हा आशू बोलतो, हो खाऊन घेतलंय. तेव्हा सीता बोलते, जा आता लवकर तयार होऊन ये. तेव्हा कीर्ती बोलते, आशू थांब, सुहास जा आशूच्या सोबत जा. तेव्हा आशू बोलतो, ताई अगं कशाला, मी जातो ना. तेव्हा कीर्ती बोलते, अरे खोलीपर्यंत तर येऊ दे, सोबत जा जा. तेव्हा आशू बोलतो, बरं चला. तेव्हा आशू पुढे जाऊन म्हणतो, जिजू ऐक ना. अरे तू कशाला येतो, मी जाऊन येतो ना. तेव्हा सुहास बोलतो, अरे मी येतो ना मदतीला. तेव्हा आशू बोलतो, तू काय मदत करणार आहेस, काय कपडे बदलायला मदत करणार आहेस मला. तेव्हा सुहास बोलतो, नाही नाही तसं नाही. तेव्हा आशू बोलतो, तू जा, मी आलोच. तेव्हा सुहास बोलतो, नक्की. तेव्हा आशू बोलतो, हो हो नक्कीच. इकडे पाहुणे मंडळी यायला सुरुवात होते. इकडे चंदनला गॅरेजवर काहीच सुचत नसतं. तेव्हा डिप्पर पळत पळत येतो आणि बोलतो, चंदन चंदन, शिवा कुठे. तेव्हा चंदन काहीच बोलत नाही. तेव्हा डिप्पर बोलतो, शिवा कुठे. तेव्हा चंदन बोलतो, अरे माहीत नाही, ती गॅरेजवर नाही आली सकाळपासून. तेव्हा डिप्पर बोलतो, माहीत नाही तुला. तेव्हा डिप्पर मोबाईल काढून चंदनला फोटो दाखवतो आशूचा, जो मांजाने पाठवलेला असतो, आणि बोलतो, भाई हे बघ, आशूचं लग्न सुरू झालंय, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे भाई. तेव्हा चंदनला काहीच सुचत नाही. तेव्हा डिप्पर बोलतो, मी ना आपल्या पोरांना जाऊन सांगतो, काय आहे ना, आशूचं लग्न झाल्यावर आपल्या शिवाची अवस्था लय डेंजर होणार आहे. तू इथेच थांब, मी पटकन जाऊन येतो, हां आलोच. तेव्हा चंदन बोलतो, नाही 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 नाही, शिवाबरोबर हे चुकीचं होतं आहे, तिला का कळत नाही आहे, काहीतरी करायला लागणार आहे. विचार कर चंदन, विचार कर. चंदन स्वतःशीच बोलू लागतो. इकडे गुरुजी आशूला बोलतात, तांदळाच्या राशीवर सुपारी ठेवलेली आहे, त्याचं पूजन करायचं आहे आपल्याला.
कीर्ती सुहासला बोलते इकडे काय बघत राहिलायस, आशूची पुढची तयारी बाकी आहे. तेव्हा सुहास बोलतो अगं पण आशू पाहिजे ना त्या तयारीसाठी, एवढी पूजा होऊ दे मग मी बघतो. तेव्हा कीर्ती बोलते बरं ठीक आहे. सुहास बोलतो बरं मला एक सांग, पाहुणे किती येणार आहे? 500 असतील ना, कारण की त्यानुसार मी केटरर्सला अंदाज दिलाय. तेव्हा कीर्ती बोलते हे बघ आईला ना तर असतील नसतील सर्वांनाच बोलवायचं होतं, पण आशूचं म्हणणं होतं ना त्याला धूमधडाक्यात लग्न नाही करायचंय, मग घरातलेच नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी येतील. आणि कीर्ती बोलते मी आलेच आणि ती आशूकडे येते. कीर्ती बोलते गुरुजी छान पूजा होऊ देत माझ्या भावाचं लग्न आहे, आशूच्या नव्या आयुष्याला सुरुवात होती आता, पण अगदी आरामात करू नका पूजा, आटपा पटापट. हे बघा लग्न जरी छोटं असलं ना तरी देसाईंचं लग्न आहे. गुरुजी बोलतात काळजी करू नका, मी मुहूर्त टळून देणार नाही. इकडे सीताई उर्मिला बोलत असते सगळ्या गोष्टी झाल्यात ना ग, आणि सवासनी येत आहेत ना, त्यांच्या सगळ्यांच्या ओट्या भरायच्या आहे. लग्न जरी छोटं असलं तरी सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे गोष्टी. तेव्हा उर्मिला बोलते हो ताई सगळं होईल. तेव्हा सीताई बोलते चला आता माझ्या आशूचं लग्न होणार, घरात लक्ष्मी येणार. छान दिसतोय ना आशू? उर्मिला पण बोलते छान दिसतोय ताई. तेव्हा सीता बोलते त्याच्यावरचं गेलेलं तेज आत्ता परत आलंय, त्याच्या मनासारखं होतंय ना आता. खरं तर तेच होणं गरजेचं होतं. नेहा त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल आणि आपल्या घरातही, आणि आपण सगळ्यांनी हा नवीन बदल स्वीकारायला हवा आनंदाने. इकडे मांजा एकटा बसलेला असतो, संपदा तिचं काही ना काहीतरी करतच असते. सीताई बोलते गुरुजींना गुरुजी आता अजून काय राहिलंय? तेव्हा गुरुजी बोलतात आंतरपाठ आणा, फळांचं ताट घेऊन या. उर्मिला फळांचं ताट देते. तेव्हा सीताई बोलते उर्मिला जरा आंतरपाठ आण ना. कीर्ती सुहासला विचारायचे सुहास ऐक ना आशू कुठे? तेव्हा सुहास बोलतो तो त्याच्या खोलीत आहे. त्याच्या खोलीत सोडलं तेव्हा तो म्हणाला मी माझी तयारी करून घेतो. सुहास बोलतो का आला नाही का तो अजून? कीर्ती बोलते तो आलेला नाहीये अजून, आणि तुला सांगितलं होतं ना त्याच्यासोबतच थांब म्हणून. कीर्ती बोलते अगं पण, तेव्हा कीर्ती बोलते तुला कळत नाही का? तेव्हा सुहास बोलतो अगं पण झालं तरी काय, तुला कसं सांगू मी आता? सीता बोलते कीर्ती काय ग झाली की नाही तयारी सगळी? कीर्ती बोलते हो आई. तेव्हा सीता बोलते नेहा आणि सुजाता पण येतील ना आता? तेव्हा सीता बोलते आणि पण नवरदेव कुठे? तेव्हा सुहास बोलतो तो तयार होतोय अजून. तेव्हा सीता बोलते अजून तयारी झाली नाही अजून? अरे देवा किती वेळ लावतो आशू पण. ए उर्मिला आशू तयार आहे का बघ ग, दिसला का तुला? तेव्हा उर्मिला बोलते नाही ग दिसला नाही. आला नाही का अजून? तेव्हा सगळे बोलतात नाही ना. उर्मिला बोलते बरं काळजी करू नकोस. तेव्हा सीता बोलते हे बघ मुहूर्तावर व्हायला हवं, त्याला लवकर यायला सांग. तेव्हा उर्मिला बोलते हो तू काळजी करू नकोस, असेल अगं इथे कुठेतरी, थांब मी संपदाला सांगते. उर्मिला संपदाकडे जाते. संपदा बाळा जा लवकर दादा तयार झालाय का बघून ये. तेव्हा संपदा तर नाराजच असते, ती जाते बघायला. सीताई सगळ्यांना बोलते किती रे गोंधळ घालता तुम्ही, नवरदेव आहे तो तर तयार होतोय का नाही, त्याच्याबरोबर कोणी नको का? इकडे संपदा आशूच्या रूममध्ये जाते. बघते तर रूममध्ये कुणीच नसतं. संपदा वॉशरूमचा दरवाजा वाजवते, वॉशरूम खोलून बघते तर वॉशरूममध्ये पण कुणीच नसतं. संपदा घाईघाईत जाते. इकडे सीताई बोलते आणि कीर्ती तुला दिली होती जबाबदारी. तेव्हा कीर्ती बोलते अगं मी इथे आवरत होते ना, आणि तो आवरत असेल ना रूममध्ये, तू कशाला टेन्शन घेते? सगळे काळजी करत असतात. तेव्हा भाऊ तिथे येतात आणि बोलतात काय झालं, काय गडबड झाली? कीर्ती बोलते अहो भाऊ आशू रूम मध्ये आवरतोय, तो आला नाही म्हणून आई उगाच पॅनिक होते. भाऊ बोलतात सीता येईल, तो वेळ लागत असेल त्याला. सीता बोलते हो येईल, पण त्याच्याबरोबर कोणी नको का, त्याला काही लागलं तर? तेव्हा लक्ष्मण बोलतो अरे पण मग हा सुहास होता की. तेव्हा सुहास बोलतो नाही मी होतो, पण तो म्हणाला की माझी पण तेवढ्यात तिथे संपदा येते. संपदा बोलते डंबो आलाय का इथे? तेव्हा उर्मिला बोलते अगं तूच गेली होतीस ना बघायला त्याला. संपदा बोलते हो पण नाही येतो तिथे. सीता बोलते नीट बघितलंस का? तेव्हा संपदा बोलते हो हो काकू सगळीकडे बघितलं, बाथरूम बेडरूम बाल्कनी ताईची रूम माझी रूम सगळीकडे, कुठेच नाही येतो. ती बोलते म्हणजे कुठेच नाहीये? तेव्हा लक्ष्मण बोलतो अरे कुठेच नाहीये, असेल कुठेतरी, असा कुठे जाईल? तेव्हा कीर्ती फोन काढते आणि फोन लावते. तेव्हा सीता बोलते कोणाला फोन करतेस? तेव्हा कीर्ती बोलते आशूला फोन करते, पण फोन बंद येतोय. तेव्हा सीताई बोलते काय आता हे काय नवीन, देवा कुठली परीक्षा बघतोयस रे? तेव्हा उर्मिला बोलते ताई अगं तू घाबरू नकोस, असेल आशू इथे कुठेतरी. तेव्हा कीर्ती ओरडते आणि नसला तर? तेव्हा सीता बोलते अगं कीर्ती बोलते मला असं वाटतंय आशूला कुणीतरी किडनॅप केलंय. तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती काहीही बोलतेस का ग तू? तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही किडनॅपच केला असेल, तू केलंयस किडनॅप? अरे कशाला उगाच एकदम टोकाचं बोलतेस तू? कीर्ती बोलते काका एक मिनिट, आशू अचानक गायब झालाय, तो इथे कुठे दिसत नाही, त्याचा फोन बंद येतोय, याचा काय अर्थ आहे? हे बघा मला असं वाटतंय आशूला खरंच कुणीतरी गायब केलंय, तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा लक्ष्मण बोलतो हा मग काय, मग असं किडनॅप केलं? उगाच आपलं काहीतरी बोलत बसायचं, शोधूया ना असेल इथेच कुठेतरी आपण. तेवढ्यात गाडीचा हॉर्न जोरजोरात वाजतो. तेव्हा सुहास बोलतो नेहा आली वाटतं. नेहा आणि सुजाता सजवलेल्या गाडीतून आलेली असतात. नेहा पूर्ण नवरीच्या पेहरावात येते. सीता इकडे बोलत असते की हे काय होऊन बसलंय, कुठे गेलाय आशू? लक्ष्मण म्हणतो हे बघ आई काळजी करू नकोस, आपण पुन्हा प्रयत्न करू ना त्याला फोन करायचा.
आणि इथेच बाहेर गेला असेल कुठेतरी. सीता बोलते असं कसा बाहेर जाईल, कुणी बघितलं का त्याला बाहेर जाताना? कुणाचं लक्षच नाहीये त्याच्याकडे. हे मांजा बघतच असतो. तेव्हा भाऊ बोलतात सीता अगं सगळे आपापल्या कामात बिझी होते, नसेल कुणाचं लक्ष. तेव्हा कीर्ती बोलते पण मग फोन का बंद येतोय भाऊ, त्याला खरंच कुणीतरी गायब केलं असेल. तेव्हा उर्मिला बोलते कीर्ती उगाच कुठल्या तरी निर्णयावर जाऊ नकोस. अगं गेला असेल आशू कुठेतरी बाहेर आणि फोन बंद झाला असेल काय हो. तेव्हा सुहास बोलतो मी एक काम करतो, बाहेर जाऊन बघून येतो. तेव्हा कीर्ती बोलते हां जा लवकर जा. तेव्हा संपदा बोलते मांजा तुला काही आयडिया आहे का कुठे गेलाय तो. तेव्हा कीर्ती बोलते त्याला तर माहीतच असेल काय रे. तेव्हा मांजा बोलतो नाही मला माहीत नाहीये, आणि तसंही आजकाल तो मला कुठे काही सांगतो. पण सॉरी असं नसेल ना की त्याला हे लग्न करायचं नाही म्हणून तो निघून गेला. कीर्ती बोलते तोंड बंद ठेव हं, तो त्याच्या मर्जीने या लग्नाला तयार होता आणि आनंदाने सगळं करत होता कळलं ना. तेव्हा मांजा बोलतो भाऊ मी बाहेर बघून येतो. सीता बोलते अहो मुहूर्त जवळ आलाय, नेहा आलीये, असा कसा गेला आशू, कुठे गेलाय? आणि आत्तापर्यंत तर सगळं चांगलं चाललं होतं, तो सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होता, मग आता अचानक. तेव्हा कीर्ती बोलते मला पण हाच प्रश्न पडलाय आई अगं नेहा आणि मावशी येत आहेत, त्यांना काय सांगायचंय आता. तेव्हा नेहा आणि सुजाता तिथे येते आणि यांना गप्प झालेलं बघते आणि विचारते काय झालं, तुम्ही सगळे असे का उभे आहात. तेव्हा नेहा बोलते काही प्रॉब्लेम झालाय का. सुजाता बोलते अगं सीता बोल काहीतरी, असे सगळे शांत कशाला आहात, काय झालंय. तेव्हा कुणीच काही बोलत नाही. तेव्हा भाऊ बोलतात हां सुजाता आशू घरात नाहीये. तेव्हा सुजाता आणि नेहाला थोडं वेगळं वाटतं, नेहाला थोडं बरं वाटतं आणि बोलते घरात नाही म्हणजे बाहेर गेलाय का तो. तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही ॲक्च्युली माहीत नाही कुठे तो. तेव्हा सुजाता बोलते माहीत नाही म्हणजे. तेव्हा भाऊ बोलतात नाही त्याचा फोनही बंद येतोय. तेव्हा सुजाता ओरडते काय चाललंय हे, अगं लग्न म्हणजे पोरखेळ वाटतो का आशूला, असं कसा निघून जाऊ शकतो तो, शोधा त्याला. नेहा ओरडते आई. तेव्हा संपदा बोलते मी त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केला पण कोणालाच माहीत नाहीये. तेव्हा सुहास येतो. कीर्ती बोलते सुहास काय झालं. तेव्हा सुहास बोलतो बाहेर त्याची गाडी तर आहे. तेव्हा संपदा बोलते मी त्याच्या रूममध्ये गेले तेव्हा त्याचे कपडे नव्हते, म्हणजे त्याने चेंज पण केलंय. तेव्हा सुजाता बोलते या सगळ्याचा काय अर्थ आहे. तेव्हा सीता बोलते हे बघ सुजाता माझा मुलगा असा. सुजाता ओरडते अगं तुझा मुलगा पळून गेलाय सीता, एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का. तेव्हा सीता बोलते का पळून जाईल तो, तू पाहिलंस ना त्याला, तो स्वतःहून लग्नाला तयार झाला होता, सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होता, तो आत्ता सकाळी गणेश पूजनाच्या पूजेत सुद्धा बसला होता. तेव्हा सुजाता बोलते त्याचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि तेव्हा सीता बोलते हो पण सुजाता, आणि तरी सुद्धा आता त्या मुलीशी त्याचा काहीही संबंध नाही उरला, शिवाला तो पूर्णपणे विसरलाय आणि मला वाटते हे कोणीतरी मुद्दामून केलंय. तेव्हा नेहा बोलते कोणी का करेल सीता अक्का. कीर्ती तिथे येते आणि बोलते ज्याला आशूचं लग्न मान्य नसेल. तेव्हा कीर्ती बोलते आशूचा फोन बंद येतोय आणि शिवाचा सुद्धा. तेव्हा भाऊ ओरडतात कीर्ती उगाच कुठलाही संबंध कुठे जोडू नकोस हं. तेव्हा कीर्ती बोलते मग भाऊ याचा काय अर्थ आहे, आणि एवढा योगायोग कसा, दोघांचा फोन बंद एकाच वेळेला बंद झालाय. मला असं वाटतं की शिवानेच किडनॅप केलंय आशूला. भाऊ ओरडतात कीर्ती तुझं तोंड बंद ठेव जरा. तेव्हा सीता बोलते काय चुकीचं बोलते ती, जी मुलगी आशूवर हल्ला घडून आणू शकते ती हेही करूच शकते. तेव्हा सुजाता बोलते पण या सगळ्यात माझ्या मुलीचा कोणी विचारच करत नाहीये, तिच्या आयुष्याचं हसं होतंय, काय चाललंय हे सगळं. आणि सुजाताला चक्कर येतात, ती खाली कोसळणार. तेव्हा कीर्ती बोलते आई आता बस खाली. सगळे बोलतात पाणी आणा कोणीतरी. सीता बोलते आशू आणि नेहाचं लग्न नक्की होणार आहे, तू काळजी नको करू. तेव्हा तिला पाणी देतात सर्व आणि कीर्ती बोलते सुहास तू पोलिसांना फोन कर. आणि लक्ष्मण बोलतो आणि काय सांगणार पोलिसांना, आणि त्यांना काय पुरावा आहे आपल्याकडे सांगायला. तेव्हा सीता बोलते कशाला हवा कुठला पुरावा, हा माझ्या मुलाचा प्रश्न आहे. सुहास तू फोन कर. आणि इथेच एपिसोड संपतो.